पहिला चेंडू खोदून काढतो, हलकस ड्राईव्ह करतो, मिडअपच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैयार आहे रन रोखण्यासाठी. पहिला चेंडू निर्धाव, पहिला चेंडू कर्णधार विरुद्ध कस्ट. अकुत्तप्पा चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार होतो प्रतीक पाटीलच्या बॅट मधून आणि पहिला चौकार लगावतो आणि केदार 4 धावा खातं खोलतो प्रतीक पाटीलला. या चौकारासहित आपलं संघाची धावसंख्या 4 फलकावर लागतीये. तर थोडा छोटा फ्लेन चेंडू होता, बॅकफुटला गेला. पुन्हा एकदा कव्हरच्या बोटावरनं फटका येतो, पुन्हा एकदा तीच जागा आणि एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड पॉइंटच्या मधोमध चेंडू सीमा रेषा पार, लागोपाठ दुसरा चौकार. पुन्हा एकदा फटका गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी धावतो चेंडू, क्षेत्ररक्षक मागे, चेंडूला विजय मिळतो, चेंडू जातो सीमा रेषे पार, लागू. हा चेंडू हवेमध्ये गॅप मध्ये मिडॉपच्या डोक्यावर जातो, दोन क्षेत्ररक्षक मागे, पाहायचा आहे चेंडू पुन्हा एकदा लागोपाठ तिसरा चौकार, तिसरा वार केलाय, चौकारांची दिसतोय. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, चेंडू जातो थेट लॉंग ऑन सीमा रेषा पार. पाहायचा आहे चौकार आहे की षटकार. अरिबस का प्रयास किया है, गेंद को भेज दिया है सीधे थर्ड मैन बाउंड्री लाइन से बाहर, 4 रनों के लिए. फुल टॉस की भी गेंद ऑन साइड में खेल दिया इसे, पीछे खिलाड़ी है और गेंद गई सीधे गोदी में. पहला झटका लगता हुआ शरीफ. ये रिवर्स खेल के वहां पर काफी बड़ा गैप को ढूंढने में कामयाबी है. किसी भी खिलाड़ी के लिए कोई मौका नहीं मिलता हुआ. ये बढ़िया शॉट है, कट शॉट खेल दिया इसे डीप ऑफ साइड में, बड़ा गैप ढूंढने में कामयाबी. गेंद जाएगी वहां पर डीप ऑफ साइड में, कोई रफ्तार से की भी गेंद ऑन साइड में उठाकर खेल दिया. ये गेंद जाएगी कहां पर, ये गेंद लैंड होगी गुरु, ये गेंद जाएगी दर्शकों के बीच, जाएगी नीले समंदर में. 6 रन मिल जाएंगे. सॉरी 67 रन कवर के ऊपर से खेल दिया, क्लास शॉट है ऑन दी. अब गेंद जाएगी 4 रन देकर. एक और चौका निकलता है सिमोन का. अच्छा शॉट है लॉन्ग ऑफ में, खूबसूरती से खेल दिया इसे. ये खराब फील्ड है, ये गेंद जाएगी, ये खेल दिया इसे मिड विकेट एरिया में. जब तक खिलाड़ी फील्ड करते हो, अच्छी फील्ड, क्या दो की मांगी, ये खतरा सकता है वहां पर और ये रन आउट हो गए. शांत चौहान, वो ब्लॉकर की भी गेंद थी. शॉट थर्ड मैन के दिशा में की खिलाड़ी बैकअप पर, एक ही रन से संतुष्टि और ये यहां से पारी समाप्त होती हुई. सिक्का जब उछाला गया तो वो गया है महालक्ष्मी स्पोर्ट्स के पक्ष में. संग्राम पटेल स्पोर्ट्स के कप्तान से कहा कि पहले आप बल्लेबाजी कीजिए, रनों का पीछा हम करेंगे. और शुरुआत क्या बढ़िया धड़ाकेबाज दिलाई. फिर उसके बाद वन डाउन के रूप में आए सिमोन, इन्होंने भी काफी अच्छी छोटी पारी खेली मगर काबिले तारीफ. उसी के चलते शरीफ मुलानी नॉनस्ट्राईक केला. दरम्यान पहिला चेंडू इथे आपण पाहता, चेंडू गेला सिलीम मडापच्या क्षेत्रामध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू घेण्याचा प्रयत्न करत जो मध्ये इथे एकेरी धाव रोखू शकला नाही. एक धावीचे योगदान इथे माल खात गोलंदाज निश्चित योगदान पाहायला मिळतं. दरम्यान यावेळी हा चेंडू हवेतून घेण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण बघा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करते, चेंडू इथे थांबत नाही आणि हा येतोय सुंदर अर्थात संजीवनी चौकार. 7 धावा धावपलकावर. अनिकेत माने 5 या धावसंख्येवर.
पुढचा पहिला चेंडू यावेळी बॅटच्या पट्ट्यात गेल्या आखूट टप्प्याचा चेंडू मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मधून चेंडूला सरळ भिरकावला येतोय सुंदर संजीवनी चौकार. या ठिकाणी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षक आहे आणि अतिशय सुंदर या ठिकाणी झेल घेतला गेला तो लॉंगॉन क्षेत्रामध्ये. विकास भोवड यावी हा चेंडू हवेतून घेण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाज स्वतः झेलच्या खाली सुरेख झेल पुन्हा एकदा घेतला गेला आणि बॅक टू बॅक दोन फलंदाजांना माघारी परतवलंय. दत्ता पाटील बदकाच्या अंडावर बसून परत असं नेहमी म्हणतात आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर विकास भवड गोलंदाज या स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाचा चांगली गोलंदाजी दिशा टप्पा अतिशय चांगला ठेवला. आपण या ठिकाणी पाहिला दत्ता पाटील आणि हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी चेंडूला हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला मात्र इथे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय आणि वार्डिश लॉंगॉनला येतोय एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार. या ठिकाणी चेंडूला करण्याचा प्रयत्न केला. ऑन ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल पण तत्पूर्वी चेंडू आता या ठिकाणी सीमापार झाला. एक मस्त फटका चौकार 4 धावा. 4 धावांचे योगदान 46 धावांची अजूनही गरज आहे. एकूण धावफलकात वाढ होईल 33. या ठिकाणी आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर झेलच्या खाली आपल्याला इथे पाहायला मिळाला. मिडविकेट क्षेत्रामध्ये इथे मात्र आपण पाहिलात की चिमाने याचा खेळ मात्र इथे समाप्त करण्यामध्ये यश मिळालं. चौथा फलंदाज बाद. मात्र खेळाडू थोडासा जखमी इथे पाहायला मिळालं. आमचे जे सहकारी या ठिकाणी गेलेत मैदानामध्ये कोणत्या प्रकारची मोठी अर्थात निश्चित मोठा फटका गॅप मध्ये चेंडू जाते. पाहायचं आहे वन बाउन्स मिड विकेट सीमा रेषा पार. या ठिकाणी मात्र एक चांगला फटका ड्राईव्ह करते मिडांच्या ठिकाणी लॉंगॉनला चेंडू जातो. पाहायचं आहे एक धाव एका धावेवर. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू जातो थेट आता मात्र लॉंगॉनच्या मधोमध नाकाच्या समोर टाकला चेंडू तो मिडविकेटच्या मधोमध. याच बरोबर पहिला संघ आपल्याला मिळतो स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट पवित्रे. हा पहिला संघ ठरतो. प्रतीक पाटील कर्णधार आपल्या संघाला फायनल पर्यंत घेऊन जाणारा कोल्हापूर प्रीमियर लीग सीझन 4 चा पहिला संघ आपल्याला मिळाला आहे. तो संघ आहे स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स. मालक अभिजित पाटील यांना देखील नक्कीच अभिमानाने छाती फोन नसेल की त्यांचा संघ हा आता कोल्हापूर प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये अंतिम फेरीमध्ये म्हणजेच फायनल मध्ये धमाकेदार एंट्री मिळाली आहे. त्यांना निश्चितच सलामी झोपण्याची 40 धावांची पार्टनरशिप केली होती नितीन माने आणि प्रतीक पाटील. वंडर बॉय लोकल बॉय नितीन माने यांच्या जीवावरती पाया रचला होता. त्यानंतर अचूक मारा केला तो कोण एक्सप्रेस म्हणणाऱ्या विकास भवनाने. त्यांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला पहिल्यांदा आणि आपला संघ सेमी फायनल पर्यंत तुम्ही पहिल्यांदा घेऊन आलाय.